अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा। नमस्कार मित्रांनो, एका पौराणिक कथेनुसार एक राजा आणि एक राणी होती। त्यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या। एका मुलीचे नाव पौर्णिमा आणि दुसऱ्या मुलीचे नाव अमावस्या होते। पौर्णिमा घरातील सर्व कामे करायची, देवाची पूजा करायची आणि गायीची सेवाही करायची। पण अमावस्या घरातील कामे, देवाची पूजा, गायीची सेवा काहीही करत नसे। तरीही राजा आणि राणी आपल्या दोन्ही मुलांवर आणि अमावस्यावर खूप प्रेम करत असत, पण पौर्णिमेचा तिरस्कार करत होते। राजाची दोन्ही मुले आणि मुली मोठे होऊ लागले। राजाने दोन्ही मुलांची लग्ने लावून दिली। यानंतर राणीने सांगितले की दोन्ही मुली देखील लग्नास पात्र झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधून त्यांचे लग्न लावून द्यायला हवे। पण अमावस्येचे लग्न मोठ्या घरात करा आणि पौर्णिमाचे लग्न गरीब घरात करा, कारण पौर्णिमा ही कुटुंबाची काळजी घेते, देवपूजा, गायीची सेवा अशी काम करायला तिला आवडते। आता राणी राजाला दोन बहिणींचे नाते जुळवण्यासाठी शेजारच्या गावी पाठवते, म्हणून राजा आपल्या शेजारच्या राज्याच्या राजपुत्राशी अमावस्येचा विवाह ठरवतात आणि त्याच गावातल्या एका गरीब मुलासोबत पौर्णिमेचा विवाह ठरवतात। जेव्हा राजा आपल्या राणीला दोन बहिणींमधील विवाह संबंधांबद्दल सांगतो, तेव्हा राणीला वाटते की देव पौर्णिमेला कशी मदत करतो, कारण ती खूप पूजा करते आणि गायीची सेवा देखील करते। आता गरीब घरात ती कशी सांभाळू शकेल? पण पौर्णिमाचे भाऊ आणि बहिणींचे पौर्णिमावर खूप प्रेम होते, कारण पौर्णिमा त्यांना घरच्या कामात मदत करायची आणि अमावस्या त्यांच्यावर रुबाब करायची। काही दिवसांनंतर राजा त्या दोघींचे लग्न लावून देतो आणि राजा आणि राणी जेव्हा दोन मुलींना निरोप देतात, तेव्हा ते निरोप देताना अमावस्येला भरपूर संपत्ती देतात आणि पौर्णिमेला काहीही देत नाही। यानंतर दोन्ही बहिणी आपापल्या सासरच्या घरी जातात। आता एके दिवशी अमावस्येने तिच्या घरी शिवचर्चाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिने संपूर्ण गावकरी लोकांना आपल्या घरी बोलावले होते, परंतु पौर्णिमेला बोलावले नव्हते। गावातील स्त्रिया अमावस्येच्या घरी जात होत्या। पौर्णिमा तिच्या दाराबाहेर बसली होती, तेव्हा त्या महिला पौर्णिमाला म्हणाल्या, तुझ्या बहिणीच्या घरी शिवचर्चा आहे, तू येणार नाहीस का? पौर्णिमा म्हणाली, मला तिने बोलावले नाही तर मी तिच्या घरी कशी जाऊ? महिलांनी सांगितले की बोलावले नाही तर काय झाले, तिथे तर देवाची शिवचर्चा आहे, तुम्ही चला आमच्यासोबत। पौर्णिमा त्या महिलांचे ऐकून त्यांच्यासोबत जाते। जेव्हा अमावस्या पौर्णिमेला बघते, तेव्हा अमावस्या तिच्यावर रागावते आणि पौर्णिमेला म्हणते की तू इथे कशाला आलीस? मी तुला बोलावले देखील नाही। असू दे, काही हरकत नाही, तू आता आलीच आहेस तर शांतपणे बस आणि इकडे तिकडे फिरू नकोस। अशा प्रकारे अमावस्या पौर्णिमा गरीब आहे म्हणून तिच्या गरिबीची चेष्टा करत होती। अमावस्येचे हे बोलणे ऐकून पौर्णिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। ती हात जोडून भगवान शिवाला मनातल्या मनात विनवणी करू लागली, अरे भगवंता, तुझी पूजा करणे, घरची कामे करणे आणि गायींची सेवा करणे चुकीचे आहे का? माझा यात काय दोष आहे? तू माझ्यावर कधी प्रसन्न होणार? पौर्णिमा वारंवार देवाला हे म्हणत राहिली। इतक्यात शिवचर्चा पूर्ण झाली। आता अमावस्येने देवाचा प्रसाद वाटायला सुरुवात केली। तिने देवाचा प्रसाद सगळ्यांना दिला, पण पौर्णिमेला प्रसाद दिला नाही। पौर्णिमा प्रसाद घेताच तिच्या घरी परतायला लागली। तेव्हा वाटेत तिने विचार केला की मुलांनी प्रसाद मागितला तर मी काय सांगू? तिने विचार केला की ती तिच्या माहेरच्या घरी, माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या घरी जाऊन मुलांसाठी काहीतरी घेऊन येईल। असा विचार करून ती तिच्या घरी आली आणि मी माझ्या माहेरी जात आहे असे घरी सांगितले। घरच्यांचा होकार मिळाल्यावर पौर्णिमा तिच्या माहेरी निघाली। चालता चालता तिला वाटेत एक तुळशीचे रोपटे दिसले। तिथे एक म्हातारी बाई बसलेली होती। ती म्हातारी दुसरी कोणी नसून साक्षात तुळशी माता होती। ती म्हातारी पौर्णिमाला म्हणाली, मुली तू कोण आहेस आणि कुठे चालली आहेस? हे तुळशीचे रोप सुकले आहे, त्यात थोडे पाणी टाक आणि हा आजूबाजूचा परिसर स्वच्छ कर, यामुळे मला जरा थंडावा मिळेल। पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे। तिने तुळशीच्या रोपाला पाणी दिले, आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला। म्हातारी आईचे पाय दाबले आणि तिला आंघोळ घातली।
आणि म्हणाली, आई, अजून काय करायचे आहे? म्हातारी आई म्हणाली, आता काही काम नाही, तू आता जाऊ शकते, पण परती येताना मला नक्की भेटून जा. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे आई. आणि पौर्णिमा तिथून निघाली. चालता चालता एक शिव मंदिर आले. तिथे एक म्हातारे बाबा बसलेले होते. ते दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान महादेव होते. तो बाबा पौर्णिमेला म्हणाला, मुली, तू कोण आहेस? पौर्णिमाने स्वतःची ओळख करून दिली तर म्हातारे बाबा पौर्णिमेला म्हणाले, मुली, हे मंदिर स्वच्छ कर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ कर. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे बाबा. तिने मंदिर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि त्या मंदिरात पूजा केली आणि त्या म्हाताऱ्या बाबांची सुद्धा आंघोळ केली. पौर्णिमा म्हणाली, अजून काय काम आहे बाबा? म्हातारे बाबा म्हणाले, आता काही नाही मुली, आता तू जा आणि परत आल्यावर मला भेट. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे बाबा. आणि ती तिथून पुढे जाते. वाटेत तिला एक काली मातेचे मंदिर दिसते. तिथे एक बसलेली म्हातारी पौर्णिमाला म्हणाली, मुलगी, तू कोण आहेस? आणि पौर्णिमाने आपली ओळख करून दिली. तर म्हातारी पौर्णिमाला म्हणाली, मुली, येथे सर्वजण पूजा करण्यासाठी येतात, परंतु मंदिर कोणीही साफ करत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे माते, मी साफ करते मंदिर. मग पौर्णिमेने मंदिर आणि मंदिराचा आवार साफ केला आणि पूजा केली आणि मातेचा शृंगार केला आणि म्हातारीला अंघोळ घातली. म्हातारीचे पाय दाबले आणि पौर्णिमा म्हणाली, अजून काय करू माते? म्हातारी म्हणाली, काही नाही मुली, आता तू जा आणि परत येताना मला भेट. यानंतर पौर्णिमा तिथून निघाली. पुढे तिला एक नदी लागली. त्या नदीच्या किनाऱ्यावर एक म्हातारी पुन्हा भेटली. ती साक्षात गंगा माई होती. त्या म्हातारीने पौर्णिमेला विचारले, मुली, तू कोण आहेस आणि इथे कुठे जात आहेस? पौर्णिमेने तिचा परिचय दिला. म्हातारी म्हणाली, मुली, या नदीत आंघोळ करण्यासाठी अनेक लोक येतात, परंतु कोणीही येथे स्वच्छता ठेवत नाही. मुली, तू जर या नदीच्या किनाऱ्यावर स्वच्छता केली तर मलाही जरा बरे वाटेल. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे माई. पौर्णिमेने किनारा स्वच्छ केला आणि त्या माईंची आंघोळ केली, त्यांची सेवा केली. माई म्हणाली, मुली, आता तू जा, पण परत येताना मला भेटून जा. पौर्णिमा आता बोटीमध्ये बसली. ती बोट फुलांनी सजलेली होती आणि पौर्णिमा नदीच्या पलीकडे उतरल्यानंतर ती तिच्या माहेरच्या घरी पोहोचली. पौर्णिमाचे भाऊ आणि बहिणींनी तिला पाहिले. तिला पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पौर्णिमाची खूप काळजी घेतली. आणि त्यानंतर सर्वजण जेवण करून झोपायला जातात आणि सकाळी पौर्णिमा जेव्हा सासरच्या घरी जायला निघाली तेव्हा तिच्या बहिणींनी तिला लाल साडी दिली आणि मुलांसाठी कपडे आणि खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ एका पिशवीत ठेवले आणि म्हणाल्या की तू खूप दिवसांनी माहेरी येतेस, पुढच्या वेळी लवकर ये. यानंतर पौर्णिमाच्या हातात ती पिशवी दिली आणि परत ये असे सांगितले. पौर्णिमा आता माहेराहून निघाली. बोटीत बसून ती नदीच्या दुसऱ्या तीरावर उतरली. तिथे उतरल्यावर पौर्णिमाला तीच म्हातारी भेटली जी साक्षात गंगा होती. म्हातारी आई म्हणाली, आलीस का मुली? म्हातारी आईने पौर्णिमाला एक पिशवी दिली आणि म्हणाली, तू ही पिशवी घरी गेल्यानंतर उघड. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे आई. पौर्णिमाकडे आता 2 पिशव्या झाल्या होत्या. पौर्णिमा त्या माईला नमस्कार करून पुढे निघाली. तिथे तिला काली मातेचे मंदिर लागले. तिथे तीच म्हातारी आई बसलेली होती. ती म्हणाली, आलीस तू मुली? तिने एक पिशवी पौर्णिमेला दिली आणि म्हणाली, ही पिशवी घरी गेल्यावर उघड. पौर्णिमाकडे आता 3 पिशव्या झाल्या होत्या. ती पुढे निघाली. पुढे चालत गेल्यावर शंकराचे मंदिर आले. तिथे भगवान शिवच्या रूपात बसलेले म्हातारे बाबा होते. म्हातारे बाबा म्हणाले, मुली, आलीस तू? त्या बाबांनी सुद्धा पौर्णिमेला एक पिशवी दिली आणि सांगितले की ही पिशवी घरी गेल्यावर उघड. पौर्णिमा म्हणाली, हो बाबा. आता पौर्णिमेकडे 4 पिशव्या झाल्या होत्या. ती 4 पिशव्या कशी उचलणार? म्हणून तिने तिच्या पिशवीतून एक जुनी साडी काढली आणि त्या 4 पिशव्या एकत्र त्या साडीत बांधल्या. आणि आता पौर्णिमा तिथून निघून थोडी पुढे गेली तर सर्वात आधी भेटलेल्या तुळशी मातेच्या रूपात बसलेल्या म्हाताऱ्या आई होत्या. तिने पौर्णिमेला विचारले, मुली, आलीस का तू? पौर्णिमा म्हणाली, हो माते, मी आली आहे. त्या आईने तिला एक पिशवी दिली
आणि सांगितले की घरी गेल्यावर ही पिशवी उघड. आता पौर्णिमेकडे 5 पिशव्या होत्या. पौर्णिमा तिथून निघून थेट तिच्या घरी आली. घरी येऊन पौर्णिमाने पिशव्या खाली ठेवल्या आणि सगळ्यात आधी तिने तिच्या माहेरची म्हणजेच तिच्या वाहिनीने दिलेली पिशवी उघडली आणि त्यात मुलांसाठी चांगले कपडे, लहान मुलांचे खाद्यपदार्थ आणि काही दागिने असल्याचे दिसले. पौर्णिमाने जेव्हा आपल्या मुलांना नवीन कपडे आणि खाद्यपदार्थ दिले तेव्हा मुलांना खूप आनंद झाला. आता पौर्णिमाने गंगा मातेने दिलेली दुसरी पिशवी उघडली जी सोन्या चांदीने भरलेली होती. आता पौर्णिमाने तिसरी पिशवी उघडली जी तिला काली मातेने दिलेली होती. ती 16 शृंगाराच्या वस्तूंनी भरलेली होती. आता पौर्णिमाने भगवान शिवाने दिलेली चौथी पिशवी उघडली. त्यात धन, संपत्ती होते. आता पौर्णिमाने तुळशी मातेने दिलेली 5वी पिशवी उघडली. त्यात तांदूळ, डाळ आणि 7 प्रकारचे धान्य होते. आता पौर्णिमाच्या घरी कशाचीच कमतरता नव्हती आणि तिचे घर धनधान्याने भरले गेले. आता पौर्णिमा आणि तिचे कुटुंब सुखाने राहू लागले. आता पौर्णिमाच्या मनात विचार आला की मी सुद्धा माझ्या घरी शिवचर्चेचा कार्यक्रम ठेवते. तिने गावातील सर्वांना तिच्या घरी शिवचर्चासाठी बोलावले आणि तिने शिवचर्चा कार्यक्रम आयोजित केला आणि ती सुद्धा अमावास्येला भेटायला तिच्या घरी गेली. अमावास्या पौर्णिमेच्या घरी शिवचर्चा कार्यक्रमासाठी आल्यावर तिला दिसले की पौर्णिमेच्या घरी तर कशाचीच कमतरता नाही आहे. इतकी संपत्ती पाहून अमावास्येला आश्चर्य वाटते. तिने जाऊन पौर्णिमाला विचारले की पौर्णिमा तुला एवढी संपत्ती कशी मिळाली. पौर्णिमा म्हणाली, बहीण, तू तुझ्या घरी शिवचर्चेचा कार्यक्रम केलास. तू मला बोलावले नाही तरी सुद्धा मी तिथे आले. तू मला देवाचा प्रसाद सुद्धा दिला नाहीस. माझ्या गरिबीची ही चेष्टा केलीस. नंतर घरी येत असताना वाटेत मनात विचार आला की घरी मुलांनी प्रसाद मागितला तर मी त्यांना काय देऊ. त्यांनी विचारले तर मी त्यांना काय सांगू. म्हणून मला वाटले की मी माझ्या माहेरी जाईन आणि मी माझ्या माहेरी गेली. आणि वाटेमध्ये ज्या काही अशा घटना घडल्या त्या सर्व तिने अमावस्येला सांगितल्या. अमावस्या म्हणाली, पौर्णिमा तू सुद्धा मला प्रसाद देऊ नकोस, मला ओढ. पण पौर्णिमा म्हणाली, हा तर देवाचा प्रसाद आहे आणि हा सर्वांनाच द्यायचा असतो आणि तू पण घे. परंतु अमावस्येने प्रसाद नाही घेतला. ती सरळ तिच्या घरी गेली आणि तिच्या मुलांना सांगून माहेरी गेली. आणि वाटेत तिला तीच तुळशी मातेच्या रूपात बसलेली एक म्हातारी आई बसलेली होती. ती अमावस्येला म्हणाली की मुली तू कुठे जात आहेस. हे तुळशीचे रोप खूप सुकले आहे. जरा या रोपाला पाणी देऊन जाशील आणि हा परिसर स्वच्छ करशील का. तेव्हा अमावस्या म्हणाली, म्हातारे तुला दिसत नाही का मी किती महागाची साडी घातली आहे. ती घाण होईल. असे म्हणून ती पुढे निघाली आणि वाटेत तिला भगवान शिव भेटले. त्यांना सुद्धा ती तसेच म्हणाली. नंतर पुढे काली माता भेटली. तिला सुद्धा तिने उलटसुलट बोलून अपमानित केले. पुढे तिला गंगा माई भेटली. त्यांना सुद्धा अमावस्येने अपमानित केले. त्यानंतर ती बोटीमध्ये बसली तर त्यात फुलाऐवजी काटे होते जे तिच्या पायाला लागत होते आणि ती दुसऱ्या किनाऱ्यावर उतरून तिच्या माहेरी गेली. तिला पाहताच तिच्या वहिनी मनात म्हणू लागल्या की ही अमावस्या तर काहीच कामाची नाही. पौर्णिमा तर किती चांगली आहे, कधीच कोणतीही तक्रार करत नाही. सर्वांनी जेवण केले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच अमावस्या तिच्या घरी जाण्यासाठी निघाली आणि तिच्या बहिणींना म्हणाली, तुम्ही मला सासरी जाताना काहीच देणार नाही का. तुम्ही तर पौर्णिमेला निघताना एक पिशवी दिली होती, मला काहीच देणार नाही का. तिच्या बहिणी म्हणाल्या, तुम्ही घरी जा, तुमची पिशवी तुमच्या घरी पोहोचवली जाईल. तिथून निघताच ती दुसऱ्या किनाऱ्यावर आली. तिथे तिला गंगा माईने विचारले, आलीस का माहेरच्यांना भेटू. अमावस्या म्हणाली, हो सर्वांना भेटले. मला सुद्धा ती पिशवी द्या जी तुम्ही पौर्णिमेला दिली होती. गंगा माई म्हणाली, मुली तू घरी जा, तुझी पिशवी तुझ्या घरी तुला मिळेल. त्यानंतर तिला काली मातेने आणि भगवान शंकराने आणि तसेच तुळशी मातेने सुद्धा हेच उत्तर देऊन तिला जाऊ दिले. त्यानंतर ती काही वेळात घरी पोहोचली आणि तिच्या अंगणात 5 पिशव्या होत्या. त्या 5 पिशव्या पाहताच अमावस्या म्हणाली, आज तर मी धन्य झाले. तिने घाईघाईने पिशव्या उघडल्या
आणि त्या पिशव्यांमध्ये माती, दगड, खडे, कोळसा, एका पिशवी तर साप, विंचू यांनी भरलेले होते। हे सर्व पाहून तिच्या मनात विचार आला की मला माहेराहून सुद्धा काहीच नाही मिळाले आणि या पिशव्यांमध्ये देखील काहीच नाही। यानंतर अमावस्या पौर्णिमेच्या घरी गेली आणि म्हणाली, तुला इतके सर्व काही कसे मिळाले आणि मला का नाही? यावर पौर्णिमा म्हणाली, मी माहेरी गेल्यावर त्यांच्या कामात हातभार लावते, त्यांना मदत करते, गायीची सेवा करते आणि तू कधीही त्यांच्याशी नीट वागत नाहीस। तू त्यांचा आदर करत नाही, मग त्या तुला काही कसे काय देतील? आणि यानंतर तू गंगा मातेला नाकारले, काली मातेलाही नाकारले आणि भगवान शिवालाही नाकारले आणि तुळशी मातेलाही नाकारलेस, म्हणून त्यांनीही तुला काही दिले नाही। अमावस्या म्हणाली, पौर्णिमा मला माफ कर, मी नेहमीच तुझा छळ केला आहे, मला काहीही मिळाले नाही तरी काही फरक पडत नाही, मी देवाची पूजा अर्चना करून सर्व काही मिळवे, याचे रहस्य मला सांग। मग पौर्णिमा म्हणाली की तू नेहमी तुझ्या आयुष्यात 3 सूत्रांचे पालन कर। पहिल्या सूत्रात दया मागणे, दुसऱ्या सूत्रात चर्चा करणे आणि तिसऱ्या सूत्रात नमः शिवायचा 108 वेळा जप करणे। ही 3 सूत्रे नेहमी लक्षात ठेव। देवांनी ही 3 सूत्रे सांगितली आहेत, ती कायम तुझ्या मनात जपून ठेव। मी मनापासून देवाची पूजा प्रार्थना केली, म्हणून माझ्याकडे काही नसताना देखील देवाने मला सर्व काही दिले आणि तुला सर्व मिळून देखील तुझ्याकडे काहीच नाही उरले। त्यानंतर अमावास्या तिच्या घरी गेलो आणि देवाची पूजा प्रार्थना करू लागली आणि भगवान शंकराची माफी मागितली आणि गायीची सेवा देखील करू लागली, तसेच इतरांची मदत देखील करू लागली। अशा प्रकारे आपण आज अमावस्या आणि पौर्णिमा या 2 बहिणींची कथा पाहिली। तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा। धन्यवाद।